उन्हाळ्यात जेवण जात नाही किंवा त्याच त्या चवीच्या भाज्या खाऊन कंटाळा आला असेल तर हा नवीन पदार्थ बनवून पहा. तोंडाची चवही बदलेल आणि 2 चपात्या जास्तीच्या खाल हे मी खात्रीने सांगते. चला तर मग फटाफट बनवायला सुरुवात करूया. तर हा पदार्थ बनवण्यासाठी सर्वात अगोदर 2 मध्यम आकाराच्या कच्च्या बटाट्यांना अशा प्रकारे क्यूबमध्ये कापून घ्यायचं आणि त्यानंतर त्याला उकडायला ठेवायचा आहे. तसा हा पदार्थ बनवायला फार सोपा आहे, जास्त वेळ लागत नाही. जो काही वेळ लागतो तो फक्त बटाटे उकडायला. त्यामुळे सर्वात अगोदर असं बटाट्यांसोबत थोडंसं मीठ टाकून उकडण्यासाठी ठेवायचं आणि दुसरीकडे दही घेऊन त्याला फेटून घ्यायचं आहे. तर इथं मी हे 300 ग्राम ताजं दही घेतलंय. या रेसिपीसाठी दही बटाट्याच्या तुलनेत थोडं जास्त घ्यायचं आणि हो, विशेष म्हणजे दही जास्त आंबट नसावं. तर तुम्ही बघू शकता दही छान असं क्रीमी दिसतंय. आपल्याला असंच गुठळ्या मोडून स्मूथ दही हवंय. आता मी दह्याला दुसऱ्या पसरट भांड्यात काढून घेत आहे, कारण पसरट भांड्यात मिश्रण बनवायला मिसळायला सोपं जाईल म्हणून. तर आता यामध्ये घालायचा 1 चमचा भाजलेल्या जिऱ्याची पावडर आणि 1 चमचा काश्मीरी लाल तिखट व चवीपुरतं काळं मीठ टाकून यांना दह्यात मिसळून घेऊया. या ठिकाणी मी काश्मीरी लाल तिखट याला चांगला रंग यावा म्हणून वापरलंय. तर आपलं दही मिश्रण तयार झालंय आणि इकडे बघा बटाटे सुद्धा चांगले शिजलेत. तसं साल काढून शिजवल्यामुळे बटाटे लवकर शिजतात. मी नेहमी गडबडीच्या वेळी अशा पद्धतीने बटाटे शिजवून झटपट बटाट्याची भाजी बनवते. तर बटाट्यांमधील पाणी व्यवस्थित निथळून ते हलके थंड झाले की त्यांना दह्याच्या मिश्रणात टाकून घ्यायचं आणि त्यांना दह्यात व्यवस्थित मिसळून घ्यायचं आहे. तर असं बटाटे चांगल्या प्रकारे दह्यात मिसळून घेतल्यानंतर यात घालूया पातळ लांबट चिरलेला 1 मध्यम कांदा व खूप सारी कोथिंबीर. यात अशा कच्च्या कांद्यांचा क्रंच सोबत मौसूद बटाटे व मसाले दही या सर्वांची एक आपापली चव येते. त्यामुळे हे फारच चविष्ट लागतं खायला. मग एकदा नक्की ट्राय करा. आता याची चव वाढवण्यासाठी याला फोडणी देऊया. त्यासाठी एखाद्या कढईत किंवा पॅनमध्ये 1 चमचा तेल टाकून तेल गरम झालं की त्यात 1 चमचा मोहरी व 1 चमचा जिरं टाकायचं व जिरं मोहरी चांगले तडतडल्यानंतर तेलात थोडीशी कसुरी मेथी टाकून गॅस बंद करा आणि नंतर त्यात टाकायचा 2 चिमूट हळद व तिखटपणासाठी अर्धा चमचा लाल तिखट किंवा तुम्ही आवडीनुसार हिरव्या मिरच्या वापरू शकता. मग त्यानंतर अशी तयार झालेली खमंग फोडणी बटाटा दही मिश्रणात ओतायची आणि फोडणीला सर्व जिन्नसांमध्ये व्यवस्थित मिसळून घ्यायचा आहे. तर आपला एकदम हलका फुलका चटपटीत लंच कम डिनर तयार आहे. यासोबत तुम्ही चपाती, पुलाव किंवा असं काही बनवायचा कंटाळा आला की फक्त साधा भात घालून जरी खाल्लात ना, हे इतकं आवडेल की यासोबत तुम्हाला दुसऱ्या कशाचीही गरज पडणार नाही. मग एकदा अवश्य बनवून खाऊन पहा. चला तर मग पुन्हा भेटू नवीन रेसिपी सोबत.